थोड्याशा शेंगा भाजल्या, वाटाण्याच्या शेंगा चांगल्या चांगल्या काढून थोड्याशा झाल्या. आता संपत आल्या. काल त्याने 2-2.5 किलो आणल्या वाटतं. चला थोडंसं आता रोहीच्या आजोबा जेवण नाही करत म्हणत आहे, त्यांना शेंगा भाजून देते थोड्या. त्यांची तयारी झाली आहे. टिफिन बांधून दिला आहे मी. चला आता थोडंसं खरबूज कापून देऊ का? त्याला खरबूज कापून देते आता. त्यांना जेवण नाही करत म्हणत आहे, टिफिन बांधून दिला आहे. प्रांजू आणि स्वप्नील गोळीला पोस्त करून देऊ. तिकडून मॉर्निंग वॉकला गेलेले आहेत. चला आता 9 वाजत आहे. स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे. प्रांजूने मेथीची भाजी, वरण, भात, पोळ्या वगैरे बनवलेले आहे. तू हर एक याच्यामध्ये नाही का टमाटो सॉस पाहिजे तुला, खाना आता. नाही किराणेवाले समजते, पण ते किराणेवाले नाही का हे वेगळेच लिहितात. हा ते हे चटणी देऊ का? छान आहे मस्त. चला पकोडे आणले गरम गरम रोईसाठी. नखरे करते ते देवायच्यात टाकून चटणी म्हणजे खोलून घे लवकर. तसंच खाला ते टमाटो सॉस सोबत नसते का? इले नाही का आता प्रत्येकाला टमाटो सॉस पाहिजे. थांब मी आणून देते. हो तिकडे चटणी हे पकोड्यासोबतची. गरम गरम आहे ना रोजच सुट्रा पाहिजे इले खाले मंचुरन. मंचुरियन पाहिजे, मोठ्या हॉटेलमध्ये पाहिजे. काय म्हणते? खाने के लेंगे, इनको खिलाएंगे, मिलके खाना खिलाएंगे. हाँ क्या? किसको? एक ही कोणाचं इथं टोचून घ्यायला. रोज नाक टोचतं का हे? किती वर्ष टोचा लागते म्हणतात. हो का? टोचून घ्यायची नाक. सोड हो रोज टोचा लागते, मग जरड होते ना. 4-5 वर्षातच टोचा लागतो. तू टोचते का नाक? तू कशी आहे ग तू? केस नाही करत, वेण्या नाही घालत, चांगले चांगले कपडे नाही घालत गरू. कसं करायचं तुझं आता? हा जा ना, देते ना मम्मी. जा ना मम्मी देते ना. थांब आणते.